जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। अर्थात तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल की आपण आज आलो आहे गोरखगडावरती। बराच वेट झाला आहे ब्लॉगला। मागच्या वर्षी मी टाकलेला घनगडचा ब्लॉग आणि अर्थात आपल्याकडे काही चांगले गिअर्स नव्हते, त्यामुळे मी कंटिन्यू नाही केलं। आत्ता आपला आला आहे गोप्रो हिरो 12 आणि त्याच्यावरनंच आपण हा पहिला ब्लॉग या कॅमेऱ्यातनं शूट करतो आहे। आणि कोणता किल्ला करायचा पहिला ह्याच्यात सर्वात आवडता किल्ला माझा गोरखगड, त्याच किल्ल्याला आपण आलेलो आहोत। मागे देहरी गावातनं जो रस्ता तो गोरखगडासाठी, तिकडनं आज आपण हा ट्रेक सुरू करणार आहोत। चला तर मग बघूया। गोरखगड किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येतो व मुंबई व पुण्यापासून हा किल्ला एका दिवसात करता येतो। आम्ही बदलापूर ते गोरखगड हा प्रवास स्वतःच्या बाईकने केला। खाजगी वाहन असल्यास गोरखगडाला पोहोचणे अगदी सोपे आहे। गुगल मॅपचा वापर करून तुम्ही गोरखगडाच्या बेस विलेजपर्यंत अगदी सहज पोहोचू शकता। जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन नसेल आणि तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टनी गोरखगडापर्यंत यायचं असेल तर मध्य रेल्वेवरील कल्याण किंवा नेरळ स्थानकापासून 7 ते 10 सीटर गाड्या तुम्हाला गोरखगडच्या बेसपर्यंत अगदी 3 ते 4 हजार रुपयात पोहोचवतात। मी तुम्हाला गाडी करण्यासाठी लागणारे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्हाला यायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। जर तुम्हाला आणखीन कमी पैशात प्रवास करायचा असेल तर तुम्हाला STचा पर्यायही उपलब्ध आहे, पण तुम्हाला त्याच्यासाठी ब्रेक जर्नीमध्ये प्रवास करावा लागेल। जर तुम्हाला आणखीन स्वस्तात हा ट्रेक करायचा असेल तर तुम्हाला STचे ऑप्शनसुद्धा उपलब्ध आहेत, पण ह्या प्रवासात तुम्हाला अनेक ब्रेक जर्नीज कराव्या लागतील आणि त्याच्यात तुमचा खूप वेळ जाईल। तर माझं सजेशन तुम्हाला असंच राहील की कल्याण किंवा नेरळ स्थानकापासून तुम्ही एखादी खाजगी गाडी करून देहरीपर्यंत किंवा खोपोलीपर्यंत पोचा। आम्ही यावेळी ट्रेक करण्यासाठी देहरीचा मार्ग निवडला। गोरखगड प्रवेशद्वार या कमानीपासून तुमचा ट्रेक ह्या मार्गे सुरू होतो। सुरुवातीलाच इकडे गोरक्षनाथांचे एक भव्य मंदिर आहे। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी छान पायऱ्या बांधलेल्या आहेत। मंदिर परिसरात कायमच निसर्गरम्य, भक्तिमय आणि मन शांत करून सोडणारं वातावरण असतं। मंदिराबाहेर एक सुंदर नंदी आहे। मंदिरात गणपती, विठ्ठल रखुमाई, हनुमान अशा काही मूर्त्या आहेत। सोबतच मंदिरात गोरक्षनाथांचे स्थान आहे। मंदिराच्या मागच्या बाजूनेच किल्ल्याकडे जाणारी वाट आहे। ओढा पार करण्यासाठी इथे एक छोटा पूल बांधलेला आहे। गोरखगडचा खरा ट्रेक इथूनच सुरू होतो। तर मंदिराच्या मागच्या बाजूला हा एक ब्रिज आहे छोटासा, आणि इथून गोरखगडाकडे जाणारी पायवाट सुरू होते। आणि सुरुवातीपासूनच ही पूर्ण घनदाट जंगलातनं जाते। तर आपण मंदिराकडनं वर आल्यावरती एक अशी चौकी लागते, वन विभागाची ही चौकी आहे। तिकडे हा असा बोर्ड लावलेला आहे आणि इकडनं ही बोर्डाच्या एक्झॅक्ट बाजूने, हा बोर्ड जरी पुढे मागे कधी नसेल तरी ही मोकळी जागा लक्षात ठेवा अशी। आणि इकडनं आपल्याला वरतीच चढत जायचं आहे। बऱ्याचशा वाटा पठारावरती याच्या खाली खाली आजूबाजूला ढोरवाटा आहेत, पण त्या न फॉलो करता मुख्य पायवाट लक्षात ठेवा। चांगली मोठी वाट आहे, जवळपास तुम्ही बघू शकता एवढी वाट आहे, पुढे पण बघाल तर ही मुख्य वाट फॉलो करा। खाली उतरू नका, मंदिरापासूनच थेट वरती एलिव्हेशन गेन करत जायचं आहे। आता इथे गोरखगडाच्या वाटेवरती कारवी फुललेली दिसते। कारवी 7 वर्षातून किंवा 14 वर्षातून अशी एकदा फुलते आणि क्वचित आपल्याला हे बघायला मिळतं, असं दुर्लभ दृश्य आहे। मागे कारवी फुललेली रतनगडावरती तेव्हा खूप जास्त फुलली होती आणि खरंच बघण्यासारखं होतं सगळं, पण ही थोडीशी आहे। पण अर्थात 7 ते 14 वर्षातनं एकदा फुलणारं जेव्हा वनस्पती आपल्याला दिसते तेव्हा नक्कीच आनंद होतो। तर ही कारवी इथे फुललेली आहे आणि ही समोरनं अशी वाट आहे। गोरखगड किल्ला हा भीमाशंकर अभयारण्यात असल्यामुळे इकडे निसर्ग बऱ्यापैकी जपला गेलेला आहे आणि अजूनही इकडे घनदाट झाडी बघायला मिळते। भीमाशंकरचं अभयारण्य महाराष्ट्राच्या राज्य प्राणी म्हणजे शेकरूसाठी ओळखलं जातं। जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला शेकरू नक्की बघायला मिळेल। सोबतच या परिसरात बिबट्या व अनेक वन्यजीवांचा वावर असल्यामुळे हा ट्रेक एकट्या दुकट्यात करणं टाळावं। तर इथे वाटेवरती कचऱ्याच्या अशा पेट्या ठेवलेल्या आहेत
कचऱ्याच्या पेट्या ठेवल्या तरी पण इकडे बघा एवढा कचरा आहे, अगदी कचऱ्याच्या पेटीच्या बाजूला. आता कदाचित ह्याच्यात कचऱ्याच्या पेटीत टाकला असेल, कुत्र्यांनी वाकरून काढला असेल किंवा पेटी उचलून कोणी ठेवली असेल, असं होऊ शकतं. पण तुम्ही येताय किल्ल्यावरती, जेव्हा तुम्ही बाटल्या वगैरे वरती घेऊन येताय, एवढा सगळा कचरा तुम्ही सोबत घेऊन येताय, तर तुम्ही परतही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला इकडे वेगळी कचऱ्याची पेटी ठेवण्याची काही गरज नाही आहे. अगदी तुमच्याकडे काय 1.5 किलो 2 किलो या स्वतःच्या ज्या गोष्टींचं सामान वाढणार नाही आहे. 100-200 ग्रॅम जर तुम्ही घेऊ शकत नाही आहात सोबत जाताना, तर अर्थात तुमचा ट्रेकिंगला वगैरे येऊन सह्याद्रीत फिरून महाराजांचे गड किल्ले फिरून काही उपयोगच नाही आहे. त्यामुळे तुम्ही इकडे येत असाल तर तुम्ही एक्सपेक्टच करू नका कचऱ्याची पेटी असेल आणि मी त्यात टाकेन. बरेचदा असं होतं की कचऱ्याच्या पेटीतनं माकडं असतील, कुत्रे येत असतात, ते वाखरून काढतात, हवेमुळे कचऱ्याची पेटी पडते आणि त्यामुळे हे असं होतं इकडे असे घाण. त्यामुळे सोबत येता येतं 100-200 ग्रॅम तुम्हाला जे काही तुमचा खाऊचा कचरा होतोय ते तुम्ही खाली सहज घेऊन जाऊ शकता. एवढं फक्त काळजी घ्या, सह्याद्रीत फिरताना आपल्याला निसर्ग जपायचा आहे आणि आपण एकत्रच मिळून जपू शकतो. त्यामुळे एवढी नक्की काळजी घ्या. गोरखगडाचा उल्लेख फारशा ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये सापडत नाही, पण इथे असलेल्या कातळकोरीव पायऱ्या, इथले पाणीसाठा आणि शिलालेख ह्याच्यावरनं हा किल्ला टेहळणीसाठी वापरण्यात आला असावा असे कळते. नाणेघाट, औफेघाट आणि भीमाशंकर सारख्या अनेक घाटवाटा आणि सिद्धगड इथून जवळ असल्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असावे. आता आम्ही एक जवळपास 1.5 तासाचा ट्रेक करून वरती आलो आहे. समोर हा व्ह्यू आहे, सध्या खूप फेमस झाला आहे. समोर हा औपे घाट, इकडे सिद्धगड आणि इकडे बरेचसे लोक आता जॉईन झालेत. इथनं हा रस्ता आहे, तो वाट थोडीशी वाकडी करावी लागते आणि आपल्याला इथे यावं लागतं. सो इथे आम्ही बराच वेळ घालवला, एक 15-20 मिनटं जास्तच त्याच्यापेक्षा. छान फोटो काढले आणि हा जो वाकडा आहे तो आधी तिकडे होता, पुढे मागे त्या बाजूला, तिकडनं आम्ही इकडे आणला आणि आता इथे अक्षरशः लाईन लागली बाकड्यावरती फोटो काढण्यासाठी. सो आता वेळ न घालवता आम्ही किल्ल्याकडे आता निघतोय वरती. गोरखगडाची पूर्ण वाट घनदाट झाडींमधून जात असल्यामुळे आपल्याला फारसा दम लागत नाही, पण घनदाट झाडींमुळेच काही ठिकाणी वाट चुकण्याची भीती असल्यामुळे आपण एक गाईड सोबत ठेवावा. 2-2.25 तासाचा ट्रेक केल्यावरती ही वाट आपल्याला भैरवाच्या मंदिरापर्यंत आणून सोडते. सध्या मंदिराला पत्र्याचे छत असून स्त्रियांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मंदिरात भैरवाचं कातळकोरीव शिल्प आहे. बाजूला शेंदूर लावलेल्या काही मूर्त्या आहेत. तिथेच काही पादुका आहेत आणि शिवपिंड सुद्धा आहे. मंदिराच्या बाजूनेच जाणारी वाट आपल्याला नेऊन सोडते कातळकोरीव पायऱ्यांपर्यंत. इथूनच आपल्या थराराची सुरुवात होते. मंदिराच्या पुढे आपण सुळक्याच्या पोटापाशी पोचतो आणि इथून खरा गोरखगडाचा चित्तथरारक अनुभव सुरू होतो. माझ्या मागे दिसत आहेत त्या कातळात कोरलेल्या 70 ते 80 डिग्रीमधल्या पायऱ्या आणि इथूनच आपल्याला आता वरती जायचं आहे. चला पायऱ्यांवरती गोरखगडच्या या चित्तथरारक वाटणाऱ्या पायऱ्या आणि अर्थातच आहेत ह्या कठीण, पण जर तुम्ही नीट काळजी घेतली आणि सगळ्या काळजीनिशी तुम्ही इकडे आलात, एक्सपिरियन्स माणसासोबत आलात, तर तुम्ही हा ट्रेक नक्की करू शकता. हे या स्क्रिप्टचे किती पैसे दिले ते?
आणि एक्झॅक्ट या पायऱ्यांच्या मध्ये या माकडाने आमची वाट अडवली हरामी माकड. आणि हां बघा कसं करतोय. नको चिडू बंद कर. बिचारायला तिकडे लागलं पण आहे. तर ह्या पायऱ्या आपण चढून आलो आणि तिथे समोर प्रवेशद्वार आहे. आता तिथपर्यंत जायचंय. मध्ये माकडाने आमची वाट अडवलेली. निघतोय आता. हा निघाला. वरती जाऊन बसला. काहीच वेळात माकडाने आमची वाट सोडली आणि आम्ही पुढच्या ट्रेकला सुरुवात केली. तर मित्रांनो, आता आपण पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेलो आहोत. माझ्या मागे दिसतंय ते प्रवेशद्वार आहे आणि इकडनं सुंदर असा नजारा दिसतोय. इथपर्यंत नाही आहेत हार्ड पायऱ्या. काळजी घेतलीत, एक्सपिरियन्स माणसासोबत आलात तर अर्थात पूर्ण गोरखगडच्या ज्या पायऱ्या आहेत त्या इतक्या कठीण नाही आहेत. कठीण आहेत, थ्रिल आहे, पण फार नाही. म्हणजे जेवढं दाखवलं गेलं अगदी 90 डिग्री दिसतं गोप्रो वगैरेमध्ये किंवा जे सांगितलं गेलं तर तसं नाही आहे. तुम्ही नक्की या आणि सोबत फक्त एक्सपिरियन्स माणसाला घेऊन या आणि जास्त मस्ती करू नका. स्वतःची काळजी घेऊन आलात तर अगदी सोपं आहे करायला. आणि माकडांपासून थोडं सावधान राहा. माकडं तुमच्यासोबत काही करू शकतात. म्हणजे बॅग पण घेऊन जाऊ शकतात, तुम्हाला पाडू पण शकतात. तर जर माकड तुमच्या मध्ये येतोय तर थोडं सेफ. इकडनं प्रवेशद्वाराच्या आतून आपल्याला वरती जाण्याचा रस्ता आहे आणि पूर्ण या ज्या पायऱ्या आहेत आणि हे जे पूर्ण प्रवेशद्वार जे आहे ते डोंगराच्या पोटात कोरलेलं आहे. अर्थात तेव्हाचं वास्तुस्थापत्यशास्त्र किती पुढारलेलं होतं त्याचा एक सुंदर नमुना इकडे दिसतोय. आणि त्यासोबतच हे जे प्रवेशद्वार आहे हे दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांनी नुकतंच बसवलेलं आहे. इतक्या कठीण पायऱ्यांवरनं हे इथून वरती आणणं आणि इकडे असे हे दरवाजे बसवणं आणि ह्याची निगा राखणं अत्यंत कठीण काम आहे मित्रांनो. आणि ज्या संस्था ह्याच्यासाठी कार्यरत आहेत, जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, त्यांना एक मानाचा मुजरा माझ्याकडनं. तुम्ही खूप सगळे चांगलं काम करताय आणि पुढच्या पिढीला जसे आपले गडकिल्ले होते तसे बघायला मिळतील ह्याच्यासाठी जो तुमचा खटाटोप आहे तो खूप चांगला आहे. शासनाकडनं काहीही मदत नसताना तुम्ही हा जो प्रयत्न करताय तो खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्हाला एक मानाचा मुजरा. महादरवाजापासून पुढे ज्या पायऱ्या आहेत त्याची थोडी डिफिकल्टी लेवल त्याच्या खालच्या पायऱ्यांपेक्षा जरा जास्त आहे. समोर काही पायऱ्या झिजलेल्या आहेत आणि तिकडे एक असा जरा लांब पाय टाकावा लागतो. सो तिकडेच थोडी काळजी घेण्यासारखी. इथे समोरच आता मी जाईन तेव्हा तुम्हाला दाखवीन. आणि तिकडेच एक शिलालेखसुद्धा आहे, तर आपण तिकडे आता जाऊया. आपल्याला वरून पाय टाकावं, इथेच फक्त काळजी घेण्यासाठी. या शिलालेखाबद्दल ठोस माहिती मला मिळाली नाही. जर तुम्हाला या शिलालेखाबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. शिलालेखापासून पुढे आल्यावरती आपल्याला ही गुहा लागते आणि बरीच मोठी इथे आतमध्ये गुहा आहे. इकडे जवळपास 40 ते 50 लोक सहज राहू शकतात. सोबतच बाजूला पाण्याचा टाका आहे. आपण जाऊया पाण्याच्या टाक्याकडे. आधी गुहा बघूया. इथं 50 माणसं तर झोपतील. हो, 40-50 लोक राहू शकतात. तर ह्याशी मस्त मोठी गुहा आहे इकडे. एकदम बेस्ट लोकेशन आहे. तुम्हाला नाईट स्टे करायचा इकडे गोरखगडावर, कारण की गुहा खूप चांगल्या स्थितीत आहे. आणि या गुहेमधनं समोरच गुहा आहे आणि त्याच्या बाजूला हे पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे आणि इकडे 12 पाणी असतं. तुम्ही अगदी उन्हाळ्यात जरी आलात तरी तुम्हाला प्यायला पाणी मिळेल. आणि गुहेच्या अगदी बाजूला हे टाकं आहे. तर इकडे टाक्यात तुम्ही पाणी काढत असाल तर फक्त स्वच्छतेची काळजी घ्या. तुमच्याकडनं काही पडणार नाही वगैरे ह्याची. आणि ह्याच्यात तोंड वगैरे धुवू नका. सो एवढी तुम्ही काळजी घ्या. आणि समोर हा आपला मच्छिंद्रगड आणि इकडनं माथ्यावरती जाण्यासाठी रस्ते.
तर आता आम्ही माथ्यावर चाललो आहे. तर पाण्याच्या टाक्यापासूनच अगदी समोर जायला रस्ता आहे आणि थोडंसं निसरडा असतं इथे. इकडे काळजी घेण्याची खूप गरज आहे, कारण समोर बघाल तर थेट दरी आहे आणि सांभाळून आलात तर इतकं काही नाही. हळूहळू चांगली ग्रीप मिळते रॉक्सवरती, फक्त सांभाळून येणं गरजेचं आहे. आणि हा जन्मे जे ॲक्च्युली आहेत केचवाचे शूज, जे की सह्याद्रीसाठी नाही बनलेत, त्यामुळे जन्मे थोडा थरथरतो. अजिबात रिकमेंड करणार नाही सह्याद्रीसाठी. 2000चे घ्या, 5000चे घ्या, 10,000चे घ्या, बिलकुल घेऊ नका. दुसरे कुठले CTRचे वगैरे असतील त्या चांगल्या ब्रँडचे, आणि तर मी तुम्हाला सांगेलच अजून काय रिकमेंडेशन. केचवा बिलकुल घेऊ नका सह्याद्रीसाठी. माझं रेकमेंडेशन सह्याद्रीसाठी तर आपले CTR आणि कॅम्पसचे सगळ्यात बेस्ट आत्तापर्यंत मला वाटलेले ॲक्शन ट्रेकिंग, आणि ते आता सध्या त्यांचं प्रोडक्शन पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे ते आता मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत. पण जर कुठे तुम्हाला गोडाऊनमध्ये, बाटाच्या शोरूममध्ये पडलेले मिळाले कुठेतरी, तर मी सांगेन ते नक्की शोधा. ॲक्शन ट्रेकिंग गुगलवरती त्यांचा फोटो सहज मिळेल तुम्हाला, आणि ते खूप छान आहेत. ते नाही मिळाले तर CTRमध्ये आहेत शूज. हाय अँकल घ्या किंवा लो अँकल घ्या, जसं तुम्हाला सोपं वाटतं तसं, पण केचवा नका घेऊ. तर बोलता बोलता आपण आता पुढील पायऱ्यांपर्यंत पोचलेलो आहोत, आणि या इकडनं ही शिडी लावले आणि इकडनं अशा या वरती पायऱ्या आहेत. ही शिडी पूर्वी नव्हती, पण आता लावल्यामुळे फार सोपं झालेलं आहे. इकडनं लोक येत आहेत वरून खाली, त्यांची वाट बघतोय. खाली आल्यावर आम्ही वरती निघतो. तर आता आपण माथ्यावर जाणाऱ्या शेवटच्या पायऱ्या ज्या आहेत त्या चढायला घेतल्यात, आणि इथे शिडी बसवल्यामुळे बऱ्यापैकी इकडची वाट आता सोपी झालेली आहे. तरी पण अर्थात सारखं तेच होतं आहे, पण खूप गरजेची गोष्ट, काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पायऱ्या आणि समोर मच्छीमारी आपण आलो आहे. बऱ्यापैकी चांगली जागा आहे पायऱ्या चढण्यासाठी. सोबत इथे या दगडामध्ये खोबड्या पण बनवलेल्या आहेत, तर तुम्ही आरामात जाऊ शकता इकडनं. त्या अशा पायऱ्या आहेत. अरे नाही, तो ना गोप्रो खेचतोय. मी ना हात नव्हता ना धरला नीट, आणि अर्धा पाय होता, फक्त गोप्रो जवळ घेत होतो. आवाज दे मला मागून आवाज. तर आता इथे मध्येच माकड आलो होतं आणि गोप्रोची भीती वाटली मला, तर पटकन मी गोप्रो मागे घेतला. आणि अर्थात पहिले ग्रीप, स्वतःचं आयुष्य. माकडामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. माकड वगैरे आलं तर पॅनिक न होता, काय आहे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यापेक्षा महत्त्वाच्या नाही आहेत. फक्त पहिली सेफ्टी बघायची आणि बाकी सगळं करायचं. तर एकदम अशा अंगावर चढणाऱ्या पायऱ्या आहेत, अत्यंत कठीण चढण्यासाठी. चढून आल्यावरती इथे सुद्धा देवड्या आहेत, आणि इकडनं पुढे परत राहायला. पण आता पुढे निघूया, चला. कधी देवडीच्या पुढे आल्यावरती एक असं छोटंसं टर्न आहे, आणि इकडनं छोटासा असा पॅच जो नॅरो झाला आहे. इथे फक्त काळजी घ्या आणि थोडं अजून जपून जा. भिंतीला टेका आणि त्यासोबत जा. देवड्या नीट पकडा, ग्रीप बघा, आरामात जा.
आल्यावरती इकडे थोडेसे असे तटबंदीसारखे अवशेष आहेत आणि पुढे माता आहे. फायनली मित्रांनो आपण आता माथ्यावर पोचलेलो आहे आणि इतक्या कठीण पायऱ्या चढून आल्यावरती असं हे सुंदर मंदिर बांधलेलं आहे. पक्कं मंदिर आहे मित्रांनो. तर तुम्ही विचार करा इतक्यावरती हे सगळं सामान कसं आणलं असेल. आपल्या सर्वांचे ऊर्जास्थान असलेला भगवा वाऱ्यावरती छान फडकत होता. मंदिरात शंकराची पिंड व गोरक्षनाथांचे स्थान आहे. शंकराच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक केला आणि थोडा वेळ ओंकाराचा जप केला. आणि त्यानंतर काहीच वेळात गोरखगडाने त्याचे मनमोहक रूप आम्हाला दाखवले. तर आता फायनली आम्ही माथ्यावरती पोचलेलो आहे आणि एवढं सगळं चालून आलो तर व्ह्यू बघाल ना तर खरंच वर्थ आहे. हे बघा ढग लिटरली डोळ्यासमोर हलत आहेत आणि अशक्य सुंदर असा नजारा इकडे बघायला मिळतोय. समोर बघाल तर मच्छिंद्रगड आणि आमच्या खालून ढग असे वरच्या बाजूला जात आहेत. जे काय पूर्ण मेहनत केली आणि आज आमच्यावरती निसर्ग खरंच मेहरबान म्हणावा लागेल, कारण एवढा वेळ असे ढग वगैरे नव्हते सकाळपासून. आम्ही नुकतेच वर आलो आणि हा सुंदर नजारा आम्हाला बघायला मिळाला. तर मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की माझा आवडता किल्ला गोरखगड आहे. तर थोडासा प्रश्न पडला असेल की हा किती वेळा आला आहे आवडता किल्ला वगैरे वगैरे वगैरे. तर हा माझा गोरखगडावरती हा 8व्यांदा मी आज आलेलो आहे. आणि जेव्हा मी गोरखगडावरती आलो आहे अतिशय सुंदर मला वातावरण मिळालेलं आहे आणि कधीच मला गोरखगडाने नाखुश केलेलं नाही आहे. अनेकदा आलो आणि 2-3 गोष्टी मी त्याच्यातल्या अजून 2-3 ट्रेक जे झाले ना ते पण सांगेन. पण जेव्हा आता तुम्ही आत्ताच पाहिलं की अचानक काही नसताना चांगले ढग आले, बाजूने सगळं धुकं होत होतं, पटकन पाऊस येऊन गेला आणि आता परत वातावरण पुन्हा एकदा क्लिअर झालेलं आहे. तर असाच गोरखगड आहे, इकडे कायमच निसर्गरम्य वातावरण असतं. 12वी झाल्यावरती मी एकदा आलेलो, सोलो आलेलो, तेव्हा पण असंच की कंटाळा आला आणि तेव्हा नुकताच कोविड आला होता आणि कोविड यायच्या आधी मला एक ट्रेक करायचा होता, त्यामुळे तेव्हा मी गोरखगडावरती आलेलो सोलो. तो एक अनुभव माझा खूप मस्त होता गोरखगडाचा. आणि दुसरा म्हणजे आम्ही मित्र इकडे एक रात्र मुक्काम केला होता खाली गुहेमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आलेलो. तोही गोरखगडाचा जो अनुभव होता अतिशय सुंदर होता. त्यामुळे मला हा जो किल्ला आहे, एक असतं की आपल्याला एखादी जागा मनात एक घर बनवून राहून जाते, तर तसा माझ्यासाठी हा गोरखगड आहे. आणि त्यामुळेच मी माझा जो पहिला ब्लॉग आहे तो गोरखगडावर शूट करायचं ठरवलं आणि आज आपण हा ब्लॉग टाकतोय. तर तुम्ही नक्की सपोर्ट करायला मला माहितीच आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. काहीही तुमचे सजेशन्स असतील, चांगले वाईट वॉटेवर, सगळं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नक्की मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. धन्यवाद. आणि हो, नक्की गोरखगडावरती भेट द्या आणि हा असा सुंदर नजारा अनुभवा.